हाय फ्रेंड, जय महाकाल। आता आपण रेस्क्यूसाठी आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की किचनमध्ये जी मांडण आहे त्या मांडणीच्या खाली हा साप लपलेला आहे आणि हा इंडियन स्पॅक्टिकल कोब्रा आहे आणि याला नाग पण बोलतात आणि हा अतिविषारी असतो, न्यूरोटॉक्सिक विष असतं याच्यामध्ये। आणि हा साप घरामध्ये का आला आहे? कारण पावसाळ्याचा टायमिंग आहे, हा पावसाळ्यामध्ये बिळं पाण्याने भरलेलं असतात म्हणून साप घरामध्ये येतो। आणि दुसरं पण कारण आहे साप घरात येण्याचं, कारण उंदीर वगैरे घरात आले तर साप पण त्याच्या मागं घरात येतो। बाकी दुसरं कोणतंच कारण नाही साप घरात येण्याचं। आणि आज सोमवार आहे आणि रात्रीचे 11 वाजलेत आणि अजून 1 तासाने नागपंचमी चालू होणार आहे। आणि तिथले लोक काही बोलत पण होते की आता नागपंचमी चालू होणार आहे तर आपण सापाला पिण्यासाठी दूध ठेवू। तर त्यांनी एक वाटीभर दूध ठेवलं, पण मी त्यांना थांबवलं नाही, कारण मी त्यांना सांगितलं असतं तर त्यांना ते खरं नसं वाटलं। कारण मला माहिती आहे साप दूध पित नाही आहे, कारण तो मांसाहारी साप आहे। हा साप फक्त बेडूक, उंदीर आणि छोटे पक्षी खातो, बाकी याचा दुधाचा काहीच संबंध नसतो। साप कधी दूध पितो? कारण सापाला कुठेच जर का पाणी नाही मिळालं, खूप तहान लागली तर साप ते पाणी समजून दूध पितो आणि ते दूध त्याने पिलं तर त्याला ते पचवण्याची तेवढी त्याची क्षमता नसती, त्याच्यामध्ये तो घटक नसतो, त्याच्यामुळं त्याच्याने आजार पण होऊ शकतो आणि तो लवकरात लवकर मरण्याची शक्यता असते। आणि मी सर्वांना विनंती करतो की कोणता पण सण असो, नागपंचमी असो नाही तर कोणता पण कोणत्याही सापाला दूध पाजण्याचा प्रयत्न करू नये, नाही तर सापाचा जीव जाण्याची शक्यता आहे। बघा तुम्ही, मी किती दुधासमोर त्याला धरलेलं आहे तरी पण साप दूध पित नाही आहे। तेव्हा लोकांना यकीन वाटला की खरोखर साप दूध पित नाही आहे म्हणून। आणि मी त्याला लगेच लवकरात लवकर पॅक केला। आणि विषारी साप म्हटलं तर 3 किलोमीटर लांब सोडावं लागतं, त्याच्यामुळं मला एवढं रात्रीचे शक्य नाही झालं। त्यामुळं मी सकाळी लवकरात लवकर त्याला जंगलात जाऊन रिलीज केलं। करून सापांचे आणि तुम्हाला व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा।